राज ठाकरे यांचं दुबईमध्ये मॉल असल्याचं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं। या आरोपाला राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। तसंच भुजबळांनी आपल्या संस्थेला स्वतःचं नाव दिलं पण महात्मा फुलेंचं नाव दिलं नाही। अशा माणसानं मला फुले आणि डॉक्टर आंबेडकर शिकवू नये असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। काय म्हणाले राज ठाकरे ऐकूया। दुबईच कशाला, मला असं वाटतं जगामध्ये किंवा भारतामध्ये जर कुठेही माझा मॉल माझ्या नावाचा किंवा काही असेल बरं का, मी भुजबळ फाउंडेशनला मी तो फुकट डोनेट करायला तयार आहे। असले कुठचीही गोष्ट जर समजा माझ्या नावाने सापडली दुबईत काय कुठेही, मी डोनेट करायला तयार आहे तो फुकट। याचं कारण ते त्यांच्यावरती झालेल्या आरोपाचं उत्तर देऊ शकत नाहीत कारण ते आरोप खरे आहेत। त्याच्यामुळे बाकीच्यांवरती नुसते अशा प्रकारचे आरोप करणं आणि एकटा या आरोपांबद्दल मी बोलतो अशातला भाग नाही। त्या सगळ्या जेवढे आरोप त्यांच्यावरती आहेत त्याच्या कोर्टात केसेस चालू आहेत। किरीट सोमय्यांनी त्याच्याबद्दल पुस्तिका काढलेल्या आहेत। हे सगळं इतके दिवस चालू आहे, त्याचं उत्तर का भुजबळ देत नाही आहेत? म्हणजे त्या होणाऱ्या आरोपांबद्दल ते काही बोलत नाहीत आणि अशा वेळेला निवडणुकीच्या वेळेला असं दुसऱ्यांवरती काहीतरी आरोप करत बसायचे, ही चवताळण्याची लक्षणं असतात। आणि मला असं वाटतं की त्यांना जर असा कुठचाही मॉल दिसला तो त्यांनी मला न सांगता फुकट घेऊन टाकला तरी चालेल। भुजबळांना काय शिकवणार आपण आता, ते शिकण्याच्या पलीकडे आहेत। या सगळ्या ह्याच्यामध्ये मुळात त्यांनी आंबेडकर वगैरे ही बाबासाहेब आंबेडकर वगैरे ही नावं पण घेऊ नयेत। तुम्हाला एक जुना प्रसंग सांगतो, ज्याला छगन भुजबळ महापौर होते मुंबईचे, त्यावेळेला इथे बाबासाहेब आंबेडकरांच्या एका पुस्तकावरून खूप मोठा वाद झाला होता। मला असं वाटतं रिडल्स ऑफ हिंदुइझम का काहीतरी। आणि त्यावेळेला अनेक दलित बांधवांचा मोठा मोर्चा इथे मुंबईमध्ये निघाला होता आणि त्यावेळेला काहीतरी हुतात्मा चौकाची नासधूस झाली होती। ती दलितांनी केली म्हणून छगन भुजबळांनी हुतात्मा चौक गोमूत्र आणून साफ करून धुतलं होतं। ते कळलं का? म्हणजे दलित बांधवांबद्दल ह्यांना काय प्रकारची आपुलकी आहे, बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ह्यांना काय प्रकारची आपुलकी आहे हे त्यांनी तिथे दाखवून दिलं की गोमूत्राने जर समजा तुम्ही ते स्वच्छ करताय। मला असं वाटतं या गोष्टींचे संदर्भ तुम्हाला अनेक वर्तमानपत्रांच्या कार्यालयामध्ये मिळतील की त्यावेळेला ह्यांनी ते संपूर्ण हुतात्मा स्मारक गोमूत्र शिंपडून स्वच्छ केलं होतं। कळलं का? सो हे काय मला सांगतात आंबेडकरांबद्दल? ह्यांना महात्मा फुलेंचं तरी काय, ह्यांना थोडं काय त्यांना आदर आहे? स्वतःच्या संस्थेला महात्मा फुलेंचं नाव द्यायच्याऐवजी स्वतःचं नाव जो माणूस देतो त्याला काय आदर असू शकतो त्या माणसाला? त्याच्यामुळे त्यांनी या निवडणुकीचे त्यांना कुठचीही उत्तरं त्यांच्याकडे नसल्यामुळे असले बेछूट आरोप फक्त करत सुटायचे।